हे माया आम्हासिका भयाभीत केले रूप नाही त्यासी ठेविले नाम लटिकाची भ्रम वाढविला सांभाळी सांभाळे आपुली हे माया आम्हासिका भयाभीत केले तुका म्हणे कागा झालासी चतुर होतासी निष्ठुर निर्विकार सांभाळी सांभाळे आपुली हे माया आम्हासिका भयाभीत केले सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार सांभाळे सांभाळे आपुली हे माया आम्हासिका भयाभीत केले. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वामध्ये महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभ जघन निहित पाणी मंडलम मंडनाना तरुण तुलसीमाला खंदरम कज्ज नेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि मनुरंगा करू ब्रह्म केलिया स्मरण हो हे सगळं विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कार. मी आता अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबार यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज सांगतायत की देवा तू सत्य आहे, जगदाकार मिथ्या असताना तू आम्हाला का दाखवला? ही माया तुझी आहे, तू सांभाळ आम्हाला भयभीत करणारी अशी ही माया आहे. ज्या जगताला रूपच नाही त्याला नाम ठेवून हा विनाकारण आमच्या ठिकाणी भ्रम वाढवला. तू चतुर आहेस, निष्ठुर आहेस, निर्विकार आहेस, पण आमच्या करता मात्र ते तुझं निष्ठुरपण तुझं निर्विकारपण सोड आणि तुझी माया आवरून घे आणि सगुण रूपात आम्हाला मात्र या ठिकाणी आणि मुक्त कर. विठ्ठला अशा अर्थाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. आपल्या चिखलठाण येथे जवळजवळ प्रतिवर्षाप्रमाणेच ही कीर्तन सेवा सप्ताह नसेल तरी पण वार्षिक म्हणून 1 दिवसाची ही सेवा संपन्न होते. यामागे एक महत्वाचं निमित्त आहे. अखिल कोट ब्रह्मांडचालक भगवान पंढरीश परमात्मा त्यांच्या मूर्तीची स्थापना म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन त्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने स्थापनेचा वर्धापन दिन या निमित्ताने आपल्या गावात हा कीर्तनाचा कार्यक्रम आज संपन्न होतोय. त्यासाठी गावातून आणि परिसरातून तुम्ही भाविक उपस्थित झालात, आनंद आहे. आता हाताने टाळी वाजवा आणि तोंडाने म्हणा सर्वांनी विठ्ठला विठ्ठला. अभंगाचा सरळ सरळ असणारा शब्दशः अर्थ सांगितलाय. आता आपल्या वेळेत भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल त्या प्रमाणात आपण विचार करणार आहोत. तसा आपला 1 तास उरला आहे. नियोजित वेळेपेक्षा मध्ये 1 तास उरलेला आहे. ठीक आहे, 1 तास काय थोडा झाला का? खटवांग राजाने 1 तासात आपला उद्धार करून घेतला. आपण असे बरेच तास ऐकलेत पण तसेच आहोत आपण. तेव्हा उद्धाराला फारच वेळ पाहिजे असं काही नाही. ज्या जिज्ञासेनं ज्या जिज्ञासा बुद्धीनं जर श्रवण केलं, मत्कथा श्रवणे श्रद्धा मदन ध्यान उद्धव. भगवान परमात्मा 11 स्कंधामध्ये श्रवण करण्याची रीत सांगतायत. मत्कथा श्रवणे माझी कथा अशा पद्धतीने मदनु ध्यान मुद्धव माझं ध्यान करून आणि श्रद्धा ठेवून जर कथा श्रवण केली तर तीच कथा दुःख हरी कथा मुक्त करी. एका क्षणार्धामध्ये ती कथा आपल्याला मुक्त करणारी आहे. तेव्हा ईश्वराची कथा आपण श्रद्धा ठेवून लक्ष ठेवून अवधानयुक्त असून श्रवण करा आणि कीर्तनात शक्यतो मांडी घालून बसावं. आता ज्यांना बिचाऱ्यांना काही गुडघ्याचा वगैरे आजार असला तर नाही बसलं तरी चालेल, परंतु कीर्तनात मांडी घालावी, हाताने टाळी वाजवावी, तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं, असे कीर्तनाचे नियम असतात. आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
पहिला महत्वाचा प्रश्न असा, ऐका कोण बोलतंय इकडे? तिथं शहाणा माणूस कोण आहे? त्याने थोडस न बोलता त्यांना दाबण्याचं काम करा. बोलू नका. थोडासा अभंगा संबंधाने चिंतनीय भाग असा आहे. वेदांताचा हा सिद्धांत आहे. शास्त्रकारांनी म्हटलंय अलोढ्य सर्व शास्त्राने अनंत शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर किंवा श्लोकार्धीन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटी भी, एक दोन ग्रंथ नाही म्हटलं, एक दोन शास्त्र किंवा एखादं पुराण असं नाही म्हटलं. ग्रंथ कोटी भी, कोट्यावधी ग्रंथाचा सारांश सिद्धांत एका श्लोकाच्या उत्तरार्धात आणलेला आहे. शास्त्रकार म्हणतायत कोणता सिद्धांत आहे तो? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी, श्लोकार्धेन, श्लोकाच्या अर्ध भागातच, म्हणजे 4-5 म्हणून एक श्लोक होतो, त्याच्या 2 पादातच, 2च भागात उत्तरार्धामध्ये पूर्ण जगाचा, पूर्ण शास्त्राचा, पूर्ण वेदांताचा सिद्धांत आणलेला आहे. तो कोणता म्हणाल तर या श्लोकातूनच सांगतो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापरा. ब्रह्म एक सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. ह्या 3 प्रक्रियेसाठी अनंत शास्त्राचं अध्ययन झालं, अनंत शास्त्र निर्माण झाली. आतापर्यंत किती शास्त्र आहेत, किती पुराण आहेत, किती उपपुराण आहेत, किती मुख्य पुराण आहेत, तशी गणना नाही. इतके शास्त्र आहेत, इतके पुराण आहेत, इतके अनंत ग्रंथ आहेत. पण या सर्व शास्त्राचं, ग्रंथाचं, शास्त्र पुराणाचं जर सार असेल तर हेच आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापरा श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी. बस यदुक्तम हे उक्त असणारे हेच एक तत्व कोणतं आहे तर ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे. आणि त्याच वेदांताचा सिद्धांत जणू तुकोबाराय प्रगट करताय. सत्य तू विठ्ठला आणि कागा हा दाविला जगदाकार. इथे ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या या 2 गोष्टी आहेत. पण ही गोष्ट का म्हणावी लागली, सांगावी लागली, याचं कारण आहे जीवाच्या ठिकाणी एक भ्रम निर्माण झालाय. भ्रम, आणि ते भ्रमाचं लक्षणच आहे तसं न दिसू देणं आणि नाही तसं दाखवणं. याला काय म्हणाल तुम्ही? सोपं उत्तर आहे, त्याला भ्रम म्हणतात. तर तुमच्याकडे एक त्याला पर्यायी शब्द असेल बघा. काही भागात म्हणतात त्याला चकवा झाला, काही भागात म्हणतात त्याला चुकरं पडलं, काही ठिकाणी त्याला म्हणतात दिशाभूल झाली, काही ठिकाणी त्याला अजून काही. तुमच्याकडे यातलं काही कळतं का? या 3 एकही नाही कळत. कळतं ना? हा, भुरळ पडलं. हे भुरळ झुरळ राहिलं होतं वाटतं नेमकं. ठीक आहे, बरं भुरळ पडलं ते तरी कळलं ना तुम्हाला? हा, म्हणजे एखाद्या गावाहून एखाद्या गावाला जात असताना रस्त्यात असं काही भुरळ पडावं की ते गाव इकडे नसता इकडे दिसावं आणि तिकडे असूनही इकडे दिसावं, याला भुरळ पडलं म्हणतात, दिशाभूल झाली म्हणतात. असा जो भाग आहे ना, तसं या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी पडलेली ही भुरळ आहे नेमका त्याला. आणि भ्रम झालेला आहे जीवाला. कोणता भ्रम? ब्रह्म सत्य असून देव नाही म्हणण्यापर्यंत मजल गाठली त्यांनी. तो सत्य की मिथ्या हा देखील प्रश्न नंतरचा आहे. अगोदर तो आहे हे मानलं तर मग तो सत्य आहे की मिथ्या आहे तो नंतरचा प्रश्न आहे. पण देवच नाही म्हणण्याची मजल, आणि जो अतिव अनित्य आहे, मिथ्या आहे, भास मात्र आहे, तो मात्र संसार चालविती व्यवहार सत्य म्हणून. या दोन्हीला प्रमाण. चालविती व्यवहार सत्य म्हणून देवधर्म सांदी पडले सकळ एकीकडे विषय गोंधळ गाजत असे आणि दुसरीकडे चालविती व्यवहार सत्य म्हणून पडली रोळी जगापरीकरण चालू व्यवहार सत्य म्हणून हा व्यवहार सत्य म्हणून चालविती. मी म्हणतो व्यवहार जो आपण चालवतो, संसार करतो, सत्य म्हणून की मिथ्या म्हणून, याचं उत्तर त्याच्यातच आहे. मिथ्या म्हणून जर वाटला असता तर करण्याचा प्रश्न उरला नसता. ज्या अर्थी केला जातो, श्रद्धेने केला जातो, त्या अर्थी तो सत्य मानलाय हे नक्की आहे. तो सत्य आहे की नाही तो भाग वेगळा, परंतु आपण मात्र त्याला सत्य समजूनच करतोय ना. वस्तूचं मिथ्यत्व पटलं की त्याचा तिथे बाधच झाला समजा, त्याला जवळ मनुष्य धरणारच नाही. पण तो सत्य आहे असा जर त्याला भ्रम असेल तर ती वस्तू मात्र त्याच्या अंगीकारात असते. जसं संसार व्यवहार सत्य आहे असं म्हणून तो केला जातो आणि परमात्मा मिथ्या मानला जातो. अशी जी जगाची झालेली दिशाभूल आहे. महाराज म्हणताय आडराणी भरले जग आहे की नाही. आडराणी या शब्दाचा अर्थ हाच आहे. आडराणीचा शब्द आपल्याकडे कळतो ना, वाट सोडून चालणे. त्याला काय म्हणाल तुम्ही? आडराणांनी चालणे, वाट सोडून चालणे. तसं परमात्म्याकडे जाण्याची जी वाट आहे, ये भक्तीची या वाटेला ती वाट सोडून
अन्य वाटेनेच वाटचाल त्याची केली जाते, ही दिशाभूल झाल्याचंच लक्षण नाही तर दुसरं काय. दिशाभूल झाल्याबद्दल बरीचशी प्रमाणात ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीत दिलेली आहे की त्याला असा भ्रम झाला की तो त्यातच ते सत्य समजतो. 100 जागेवर फुटलेल्या नावेत बसून पलीकडे जाऊ शकत नाही हा सिद्धांत आहे, तरी पण त्याला भ्रम झाला. तो म्हणतो मी नक्की पलीकडे पोहोचेल. या लागे शतजर्जर नावे रेगोनी किंवा निश्चिंत व्हावे एक, किंवा अंगावर पडता पाशाला किंवा सोडून दोन उदाहरणं झाले. तिसरं उदाहरण रोगे दाटल्याने उपदेश हे तिसरं उदाहरण. चौथं उदाहरण इथं चौकडं जेव्हा तिथून किंवा निघे पांडवा हे चौथं उदाहरण आहे. आणि मग लोकांनी सोबत राहावं किंवा भजीचे माते हा सिद्धांत आहे. अगा मात्र उदाहरण करून बाळ पाचे अंगी काही भोगी त्या निश्चिंती केली. ननोबारांनी त्याच्यावर करता बरेचशा ओव्या खर्च केलेले आहेत. अर्जुना अरे माझी भक्ती न करताना याला जगवतो असं बळ कोणाचं यांच्या अंगात आहे आणि त्यामुळे तू माझी भक्ती करीत नाही. का भक्ती करू नये? जर घराला चव वाजून आग लागली तर तिथून का निघू नये? जर नाव फुटके आहे तर ती नाव का बदलू नये? जर अंगावर पाषाण पडण्याचा असा प्रसंग असेल तर तिथून पळून जाऊ नये, का जाऊ नये? हे जसे प्रश्न आहेत तसं या ठिकाणी माते न भजावया लागीन कवन बळपा असे अंगी. माझी भक्ती न करताना कोणाच्या बळाने ते बोलतात, कोणाच्या बळाने चालतात, कोणाच्या बळाने जगतायत हेच त्यांचं कळत नाही. माझी भक्ती का करीत नाहीत असा प्रश्न तिथे खेदजन्य आहे. तसं महाराज म्हणतायत ही जीवाच्या ठिकाणी झालेली दिशाभूल आहे. म्हणून मिथ्याचं सत्य, सत्याचं मिथ्या अशा दोन गोष्टी आहेत. तुम्हाला मय सभा तर कळत होती ना? मय सभा मग ठीक आहे म्हणजे वाचून ऐकून तेव्हा नव्हते तुम्ही पण मय सभेच्या बाबतीत असं होतं, जिथे भिंतीला दार होतं असायचं तिथे त्याला भिंत दिसायची. जिथे भिंत दिसायची तिथं मात्र दार असायचं. जिथे फरची दिसायची तिथे पाणी असायचं, तलाव सरोवर. आणि जिथे तलाव दिसायची तिथं मात्र फरची असायची. असं समजूनच दुर्योधन पाण्यात पडला होता ना. आणि द्रौपदी हसली होती आणि मग तिथून म्हणाली आंधळ्याचे पोरं आंधळेच. पण वास्तविक त्या मयसभेची आणि निर्मितीच अशी काही केली होती की सगळं उलट दिसणे, आहे तसं न दिसणे आणि नाही तसं दिसणे. दार समजून जायची धडाड दिवशी डोकं फुटायचं माणसाचं. भिंत समजून हात लावायला पाहिजे तर दारच निघायचं तिथे, अशी स्थिती. मग ही जशी मय सभा त्याचा खरा अर्थ माया सभा असंच आहे. ते हे मायेचंच लक्षण आहे, असं विचित्र विकृत लक्षण आहे. तसं त्याचं अपभ्रष्ट रूप आहे मय सभा. ही जी सभा आहे ना तसंच त्या जगाच्या ठिकाणी दिशाभूल झालेली आहे. महाराज म्हणतायत की विषय ओढी भुलले जीव. भुलले याचा अर्थ भ्रमिष्ट झाले. भुलले याचा अर्थ आपल्या भाषेत म्हणजे बुरळ पडलं असा त्याचा अर्थ. मग भुललेले जीव आहेत त्यामुळे हाड राणी भरले. बरं, त्यामुळे हे यांना नको ते दर्शन घडलं. मग याच्याबद्दल नेमका निर्वाळा कोण करेल? महाराज म्हणतात आता याची कोण करील किंवा यांची दया कोणाला येईल, कदर कोण करेल यांची? ज्यांना त्याचं ज्ञान आहे आणि तळमळ आहे तो. तुम्हाला उपदेश कोण करील चांगला? ज्याला तुमच्याबद्दल तळमळ आहे तोच करील ना. दुसरा माणूस कशाला करेल? त्याला तर उलट तू जास्तीत जास्त व्यसनाच्या आहारी गेला तर तुझ्या पैशाचा उपयोग मला करून घेता येईल म्हणून शक्यतो तुम्हाला व्यसनातच ओढण्याचा प्रयत्न करणारे पुष्कळ आहेत. अरे वेड्या, बिडी नाही ओढली तर पुढचा जन्म माणसाला अस्वलाचा मिळतो. कुठून काढलंय कोण जाणे. म्हणजे त्याला येणं केलं प्रकारे प्रयत्नात. पण असा एखादा म्हणतोय का वेड्या अरे बिडी ओढतोस ना, अरे इतक्या अल्प वयात या व्यसनाच्या आहारी गेलास, वेडेपणा आहे सोडून देते. शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक, शास्त्रीय अशा 5 प्रकारच्या नुकसानी आहेत. तुझ्या शरीरामध्ये दुर्बलत्व प्राप्त होणार आहे. हे कोण सांगेल? तुमच्याबद्दल ज्याला तळमळ आहे तो सांगेल. का कोणी सांगेल? एक तर आई वडील सांगतील, नाही तर सासरं सांगेल. त्यांना माहिती आहे की हे सगळं आपण आता यांच्याच स्वाधीन केलेलं आहे. आणि हे जर असं निघालं तर आपल्या मुलीला उद्याच रोजगार हमीवर जाण्याशिवाय पर्याय नाही. वेळीच सावधान करतायत त्यांना. तो आपली पत्नी सांगेल. हिताचा मार्ग कोण सांगेल? तर ज्याच्याशी आपला आत्मैक्य भाव संबंध आहे तोच सांगेल. दुसरा तिसरा गुजेविने हित कोण सांगेल? नरबाराय सांगतायत कोणी सांगणार नाही. हिताचा मार्ग ज्याला तुमच्याबद्दल तळमळ आहे तो सांगेल. आणि अनहिताचा मार्ग मग तुमचं ज्याला वाटोळं करण्याची इच्छा आहे तो सांगेल. असे पुष्कळ आहे. तुमचं वाटोळं व्हावं असे मार्ग सांगणारे पुष्कळ आहेत. पण तुम्ही त्यातून वाचावेत असा मार्ग सांगणारे कोणीतरी दुर्लभ आहे. विठाला विठाला तुकाराम महाराज म्हटले आता याची कोण करील कीव? यांची दया नेमकी कोणाला येईल आता? मग तुकाराम महाराजांनी दयाद्रवंत करणारी जगाचा विचार केला आणि जगाला सांगितलं. ही गोष्ट जगापुरती झाली. पण महाराज या अभंगातून जगाशी न बोलता हे देवाशी बोलतायत. हे परत लक्षात ठेवा. काही जगाशी, काही देवाशी, काही स्वतःशी असे 3 प्रकारचे अभंग संतांचे आहेत.
काही जगाबरोबर बोलण्यातले, काही देवाबरोबर बोलण्यातले, काही स्वतः बरोबर बोलण्यातले आहेत. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान. हे कोणाबरोबर बोलण्यातले? जवळजवळ मराठी भाषा तर कळायला पाहिजे आपल्याला. स्वतः बरोबर घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे विठोबाचे गोड नाम घे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. सांगा ते स्वतः बरोबर. काही वेळेला जगाबरोबर ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा नाम माझे स्मराव. हे जगाबरोबर बोलण्यात. पण काही देवाबरोबर बोलण्यातले अभंग आहेत. देवा तुझा माझा कार्य वैरकार, देवाबरोबर बोलण्यातले असे कितीतरी आहेत. त्याचे पुन्हा प्रकरणाबद्ध आहेत, ते सांगून तुमचा वेळ घेत नाही. तसा आजचा अभंग देवाबरोबर बोलण्यातला आहे. न स्वतः बरोबर न जगाबरोबर, देवाबरोबर बोलतायत. पण बोलतात काय हा महत्वाचा प्रश्न आहे. आता जिथं देवाशी बोलायचंय आणि जगद्गुरु तुकोबाराय बोलणारे आहेत, तिथं विषय काय कांद्याचा असेल का मंत्र्यांचा असेल? आता शरदराव पवार झाले हो मुख्यमंत्री, हा विषय देवभक्तांमध्ये कसा असू शकेल हो? आज कालपासून हाच विषय घरोघर गावोगाव तोच आहे. महाराष्ट्र राज्यातच काय परराज्यात देखील तसं देवाचा संतांचा संवाद आहे. तिथे तिथे बोलण्यात काय विषय असेल? देवा म्हटले काय, तू आम्हाला हा जगदाकार दाखवलाय, हा दाखवला देखील तूच. पण तू जरी दाखवला, पण या जगत भासामध्ये अनेक लोक फसले असतील, पण आम्ही मात्र फसणार नाही. विठ्ठल कुठले लेकरे तुम्ही जमा झाले हे सगळे? मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगत होतो. संत म्हणतायत जे निरर्थक आहे, मिथ्या आहे, भासयुक्त आहे, यात जगत जरी फसला असेल पण आम्ही मात्र फसणार नाही. तसं व्यवहार सांगतो मी तुम्हाला. लहानशा पोराला एखादी जर खाण्याची खेळण्याची अशी वस्तू दिली तर त्याच्या मोबदल्यात त्याच्या बोटातली ते सोन्याची अंगठी काढून सुद्धा तुम्हाला देईल. चॉकलेटची गोळी जरी तुम्ही दिली, शंकराचार्यांचे श्लोकच आहे, क्षुधा बालकडे ती वस्तू नाही तथा निर्मौ निधन सुखी. त्याला एखादी जर खाण्याची किंवा खेळण्याची वस्तू दिली, बाहुली दिली, खाण्याची वस्तू दिली, तर ते एखादी महान वस्तू घराची काढून देईल ते. म्हणजे त्याला ते कळतच नाही की आपल्याला ही ज्यांनी जी वस्तू दिली याची किंमत काय आणि आपण जी देतोय याची किंमत काय, हे तर त्याला कळतच नाही. पण शहाणा माणूस तसं करील का? तो उलट जास्त घेऊन कमी देईल. घेऊ जाणे परी देऊ न जाणे असं असा सापडेल. पण तसा नाही करणार तो की कमी घेऊन जास्त देणारा नाही. जरा दुसरं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, म्हणजे महत्वाचे. जगत फसला असेल, आम्ही फसणार नाही. देवा अरे आमच्या दृष्टीने जगाकडे पाहण्याची दृष्टी सांगतो आम्ही. जो अमृताचे ठी ठेवी तो कांजी केवी सेवी. हे तर लक्षात आलं. जो अमृतालाही म्हणतो कमी लेखतो की आमच्या भक्ती आहे रसामृता पुढे हे अमृत तुच्छ आहे, असे संतांचे उद्गार आहेत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबा ने घे काबा ने घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवा आमचं देवाचं नाव आहे तुझं, ते अमृतापेक्षा गोड आहे. जिवे अमृत झाले फिके, गोडी अमृत झाले फिके आहे की नाही? किंवा परीक्षे प्रमाण आहे, जिवे गोड अक्षरात असं अमृत जायचं फिके पुढे. जो अमृताला नाव ठेवतो की तुमचं अमृत हे फिकं आहे, याच्यापेक्षा संतांनी तुलना केलेली आहे. अमृतो भवते या पदावर नारद भक्ती सूत्रातलं जर काही वर्णन वाचता आलं तुम्हाला तर पहा. अमृतो भवती, तिथे अमृत हा शब्द आलाय, पण तिथे अशी खंडना केलेली बाकीच्या अमृताची. ते म्हटले इंद्राला अमृत प्राप्त झालंय,
जे काय म्हटले, अमृताचे कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनूचे. इंद्राला अमृताचे कुंड प्राप्त झाले, पण अमृताचा अर्थ काय खरा? अमृत. जे घेतला असता कधी मृत होत नाही त्याला म्हणतात अमृत. इंद्राने अमृत घेतलं की घेतलं नाही? तुम्ही बोलत जा. आता तर कमालच केली तुम्ही. म्हणजे इंद्राला अमृत प्यायला मिळालं की मिळालं नाही? मिळालं. बर, मग अमृत पेल्यानंतर मरण यायला नको पाहिजे. मग इंद्र मरतो की मरत नाही? मरतो. मग वास्तविक जे इंद्राला मिळालेलं अमृत हे खरं अमृत ठरलं का? ज्ञानोबारायाने त्याचं खंडन केलं. ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो आता तुम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात, जे काळकुटाचे सौदर मृत्यू भ्याने पेल्यावरती देहाच्या पुरंदर 14 जाते. आणि मृत्यूच्या भीतीने जे अमृत पेले, पण शेवटी ते त्यांना मरावं लागलं. देहाच्या पुरंदरचं एका ब्रह्मदेवाच्या दिवसात 14 इंद्र मरतात. मग इंद्राने अमृत पेलं नाही का? पेलं, परंतु मरण चुकलं का? नाही. मग तुमचं अमृत हे मरण कदापि चुकवत नाही, फक्त मुदतवाढ करतं आयुष्याची. जे 100 वर्षात मरत होतं ते आता 1,00,000 वर्षांनी मरू लागलं, एवढा त्याचा फरक आहे. पण मात्र त्यांनी काही मरण संपवलं असं आहे का? पण आमचं जे अमृत आहे ना ते असं आहे, मृत्यू भवते बस अमृतो भवते. तो अमृत मय होतो. आता त्याला कोणत्याही प्रकारचं नाही आम्हा जन्मा मरावे लागत. कदापिही मरण माझे मरून गेले. राम मरे स्वहम मरे. कबीरदास महाराजांनी सांगितलंय, जर राम मरत असेल तर आम्ही मरू. राम अजरामर आहे, याचा अर्थ आम्ही अजरामर आहोत. मग सांगा, हा जो सिद्धांत आहे, मग जे देवा अमृताला कमी समजतात त्याच्या पुढे तो भात उकळला आणि त्याचं पाणी आणलं म्हणले प्या. येतील ना आता? तुम्ही काहीच म्हणू नका, हो नाही नाही. अरे जो अमृतात ते ठेवी तो कांजी केवी शिवी, या उभी करता बोलतोय मी तुम्हाला. अमृताला जे कमी लेखतायत, नावं ठेवतायत, ते कुठं भाताचं पाणी पितील का? अमृत म्हणून प्या प्या प्या. काय प्या आणि काय न प्या नाही चालणार. चला त्याच्या पुढची ओवी ऐका. ज्ञानोबारायांची उदाहरणं म्हणजे ज्ञानोबारायांचीच. ज्ञानोबाराय म्हणतायत, जो इंद्र भुवना ते पाबळे म्हणे. जो इंद्र भुवनाला कमी समजतो तो एखाद्या सामान्य माणसाच्या झोपडीत रममान होईल का? सोपा विषय आहे. भिल्लाचे नाही, ज्ञानोबारायांनी त्याला भिल्लाची उपमा दिली. का साध्या माणसाचे घ्या, कोणाच्या तरी नावाचा उल्लेख करण्यापेक्षा. तिथे तो रममान होणार नाही का? ज्याच्या दृष्टीनं इंद्रपद हे सामान्य आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी म्हटले. बर, इंद्रपद नव्हे तो भवरोग म्हटलंय. तो एखाद्या साधारण ठिकाणी रममान होणार नाही. न ते सुरमते बुधा. असं जर असेल तर तू दाखवलेला जगदाकार, हा जगदाभास, या जगातल्या वस्तूमध्ये आम्ही किती टक्के फसू? तुला वाटत असेल का आम्ही फसू म्हणून? हे जगत फसला असेल पण आम्ही फसणार नाही. आम्ही त्याच्यावर मात करणार. विठाला विठाला. देवा असं का बोलतो मी? असं जर तू विचारित असतील, एखाद्या माणसाला जर म्हटलं, का हो तुम्ही असं विधान करताय की एवढं तुम्हाला काही माहिती आहे का? तोला माहिती म्हणजे काय? माझं जन्मगावच ते. मला माहिती आहे, माझा अनुभव आहे. तसं तुकोबाराय म्हटले, तुम्ही जर मला म्हणतच असाल तर माझी कसोटी सांगतो. काय कसोटी आहे तुमची? माझी कसोटी आहे की देव सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. कसोटी हे असे हाती, कसोटी हे असे हाती. ठीक आहे नाही, काय हरकत नाही. जोडजाड करून घेपर्यंत आम्ही थांबतो बरं का. कसोटी हे असे हाती, सत्यभूती भगवंत. सत्य हे पद आलं की नाही इथे? कसोटी हे असे हाती. विठ्ठल विठ्ठल कसोटी हे असे हाती, सत्यभूती भगवंत. आमची कसोटी आहे की भगवंत सत्य आहे, बर जगत मिथ्या आहे. मग तू जरी आम्हाला फसवण्याकरता हे शस्त्र वापरलं असेल पण त्यात आम्ही मात्र फसून जाणार नाही. कितीतरी उदाहरणं सांगतो मी तुम्हाला अशी. अशा कल्पना करा, रणभूमीत जेव्हा योद्धे उतरतायत तेव्हा एकामागे एक अशी अस्त्र टाकली जातात. त्या अस्त्राचं खंडन करण्याचं ज्ञान ज्याच्याजवळ आहे तो त्या अस्त्रात काय फसणार नाही का? फसेल नाही. प्रत्येकाचा आश्रय. एकाने जर मेघास्त्र सोडलं तर जिकडे तिकडे मेघाचा गडगडाट सुरू होतो, अंधकार पसरतो आणि धो 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 पाऊस पडायला सुरुवात होते. तर त्याच्याबरोबर दुसरं लगेच
याजवळ कोणतं वातास्त्र पाहिजे की आठा वारा वेगाने सुटला पाहिजे की सगळे मेघ त्यांनी हटवून तिथे एकदम निराभरा आकाश करायला पाहिजे. ते अस्त्र ज्याजवळ तो त्या मेघाला घाबरेल का? हो. की दुसऱ्याजवळ वाताकर्षण पाहिजे अस्त्र. वाताकर्षण अस्त्र म्हणजे त्या अस्त्राचं असं युद्धच एक प्रकार. जसं शस्त्रास्त्राचं युद्ध आहे शस्त्राचं, तसं अस्त्रास्त्राचं युद्ध आहे. त्यांनी जर पर्वतास्त्र सोडलं तर यांनी वज्रास्त्र सोडलं पाहिजे तरच त्या पर्वताचं पीठ होतं. त्यांनी जर सर्पास्त्र सोडलं तर यांनी खगास्त्र सोडलं पाहिजे गरुडास्त्र, तरच ते सर्पाच्या तळाचा तुकडे करून आणि ते मोकळा होतो तो माणूस. असे एकमेकाच्या हा पाशुपतास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, एकमेकाच्या वरची ती अस्त्र आहेत. तशी अस्त्रास्त्रांची तशी लढाई आहे, युद्ध आहे. तसं तो घाबरत नाही योद्धा, त्याला माहिती याच्यानंतर प्रयोग काय. तसं ज्ञानास्त्र ज्याच्या जवळ आहे तो तुझ्या या निराभास असणार जगत त्या अस्त्राला घाबरणार नाही. म्हणून तुझं या आम्हाला फसवायचं ठरवलं तरी आम्ही यात घाबरणार नाही. गीतेच्या 14व्या अध्यायाच्या थोडस तिथे असं म्हटलंय, त्रिवीर भाव रेमी सर्वमिदम जगत ही मोहितम अभिजानाती मामे भे परमव्ययम. या 3 गुणांनी हे जगत निर्माण. नक्की जर सांगायचं ठरलं तर हेच आहे, तू सत्य 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 आणि जगदाकार मिथ्या आहे. म्हणून मिथ्या असणारा जगदाकार सत्य असणाऱ्या परमात्म्याने दाखवला. म्हणून तुकोबाला देवालाच विचारतायत कागा हा दाविला. संतांचा तो अधिकार आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात या थोडस तिथे अर्जुनाने देवाला जाब विचारला की 2ऱ्या अध्याय हे झोपते पा तुमच्या पाठीमागचं हे मधून हे तो लाल स्वेटरवाला आहे ना तो, ते तू तुझ्या उजव्या हाताचा हा तो त्याला जर टच करायचा अधून मधून. विठ्ठल विठ्ठल. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात आलोय आपण. तुम्ही आले ना? हा. तर तिथे अर्जुनाने जाब विचारला देवाला, देवा गीतेच्या 2ऱ्या अध्यायात तू मला सांख्यशास्त्र सांगितलं. हा बरोबर. सांख्यशास्त्र म्हणजे काय? अजातवाद. सांख्यशास्त्र म्हणजे जगत नाहीच, एकूण एक जगतामध्ये एक आणि परमार्थ सत्ता आहे, आत्माभान पदार्थ सत्ता आहे. त्यापर्यंत त्याच्यावरती उदाहरणे दिलीत. वांझेची आलिका काही जन्मपत्रिका वगैरे हा अजातवाद आहे. जे झालेच नाही त्याला गेलो तशी काही हा अजातवाद आहे. तेव्हा सांख्यशास्त्रामध्ये ईश्वरच एक सत्ता आहे, दुसरी सत्ता मानलीच नाही. मग असं जर तू सांगितलं हे ज्ञान आहे आणि याच ज्ञानाने उद्धार होईल तुझा असं मागे सांगितलं ना तू. झाला अर्जुन शोक मग्न बघुनी वेदांत सांगे हरी. इथे ज्ञान सांगितले. आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरे. तू अंतकरणात ओळख धारण कर. आत्मा शाश्वत मन देह नश्वर असे. देह नश्वर आहे आणि आत्मा शाश्वत आहे. हे गीतेच्या 2ऱ्या अध्याय सांगितले. आजा नित्य हा शाश्वत हा पुराण हा न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशी म्हणते येन वजे कथाच वृषभांतिकम घाते ध्यांतिकम पासांशी वगैरे हे सगळं. आत्मा नित्य आहे आणि देह अनित्य आहे. परमात्मा सत्य आहे, जगत मिथ्या आहे. हे ब्रह्मज्ञान तू 2ऱ्या अध्यायात सांगितलं ना. आणि 3ऱ्या अध्यायाची सुरुवात पुन्हा अशी केली की तू कर्म कर. मग अर्जुनाने त्यावेळेला जाब विचारला. अर्जुन वाच जायशी चत्कर्मणस्य मध्ये मता बुद्धी जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. घोरे माम कर्मणी किम नियोजयसी. दुस्तर असणाऱ्या कर्माच्या ठिकाणी माझी नियुक्ती का करतो? ज्ञानोबारायचं इथं नाही थांबले. लाजसीना महाघोरी कर्मी सुता. अर्जुनाने देवाची लाज काढली असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. तेव्हा जर ज्ञानानेच मुक्ती असेल तर दुस्तर कर्मात माझी नियुक्ती का करतो असा जाब जसा अर्जुनाने देवाला विचारला. मराठी काव्यात सांगतो मी तुम्हाला. आगा कर्माहुनी हे अर्जुनाचं मत आहे. आगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान म्हणसे तरी का तू येथे मद करवी हिंसा करविसे. सांग देवा. अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान म्हणसे. कर्मापेक्षा ज्ञान बरव आहे असं जर तू म्हणत असेल तर तरी का तू येथे मद करवी हिंसा करविसे. सांग याचं उत्तर काय आहे. हे जसं अर्जुनाने विचारलं तसं तुकोबाने कागा हा दाविला जगताकार. सांग याचं उत्तर काय. जगताकार मिथ्या आहे ना, निरर्थक आहे ना, भासमात्र आहे ना, मग तो दाखवलाच का असा जेव्हा तुकोबारायांनी देवाला प्रश्न विचारला तेव्हा भगवान परमात्मा म्हणाले बोला 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 बोला. मग जगत मिथ्या आहे, मग तुमचं मत काय. देवा माझं मत आहे फक्त तूच एक सत्य आहे. सत्यतो 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 विठ्ठला. पण ही गोष्ट एकदा नाही सांगितली महाराजांनी. किती वेळा सांगितली? बोट पाहून तरी म्हणा 3 वेळा आहे की नाही. हा सत्यतो 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 विठ्ठला विठ्ठला तूच सत्य विठ्ठला तूच सत्य विठ्ठला तूच सत्य. ही गोष्ट 3 वेळा. पण जरा शास्त्राच्या दृष्टीने पुन्हा जरा इकडे आहे. तुम्ही म्हणाल शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर एक शब्द एक अर्थाचा जर 2 वेळा उच्चारला तर त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. एक शब्द एक अर्थाचा जर 2 वेळा उच्चारला तर द्विरुक्ती नावाचा दोष येतो. मग तिथे तुकाराम महाराजांनी 3 वेळा उच्चारल्यावर दोष येत नाही का?
नाही तर मग असा नका अर्थ घेऊ तुम्ही. सोपं उदाहरण सांगू तुम्हाला. एका सायकलवर 3 जण बसून चालले असे, एक पुढे, एक कॅरियर, एक सीटवर. पोलिसांनी पकडलं, शिटी मारली. थांबा, तुम्हाला कायदा बिदा काही कळतो का? म्हणले कसला काय? अरे या सायकलवरती 2 सीटं बसणं गुन्हा आहे. तो म्हणले मग आम्हाला कळतो म्हणून तर. म्हणले काय 2 बसणं गुन्हा आहे ना, म्हणून आम्ही 3 बसलो. आता आहे का काही गुन्हा? याचा अर्थ असा होतो का की 2 बसणं गुन्हा आहे म्हणून 3 बसणं अजिबात निर्दोष मुक्तच आहे त्याची? असा अर्थ नाहीये. तसं एका अर्थाचा एक शब्द जर 2 वेळा उच्चारला तर निरुक्ती दोष होतो. मग महाराज 3 वेळा उच्चारतात, याचा अर्थ निर्दोष आहे का? हे या अर्थाने त्याचा अर्थ नाही घ्यायचा. मग त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतायत की बाबा एकाच अर्थाचा 2 वेळा नव्हे 3 वेळा जरी शब्द उच्चारला तरी दोष येत नाही. याचं कारण आहे ज्याची त्रिकालाबाधित सत्यता जर व्यक्त करायची असेल तर तो शब्द 3 वेळा उच्चारला तरी चालतो. या नियमाने महाराज हा शब्द 3 वेळा उच्चारतात, सत्यतो सत्यतो सत्यतो. आणि हे नाही कळलं तुम्हाला तर व्यवहार सांगतो. लिलाव पद्धत कळते का? नाही कळत. आता काय सांगू मग तुम्हाला दुसरं. समजा सप्ताह झाला, सप्त्याचं मटेरियल उरलं अशी कल्पना करा. आणि मग 4-8 दिवसांनी गावकऱ्यांची मीटिंग बोलवली आणि उरलेल्या मटेरियलचा लिलाव. त्याला हे तर कळतं ना. मग तो लिलाव पुकारणारा असतो, घ्या हे बघा निसलेले तांदूळ आहेत, सडलेले तांदूळ आहेत, 2 आण्या बरोबर तांदूळ आहेत, जुना माल आहे, थोडा भात तांदूळ टाकले तर जास्त भात होतो, आणि शिवाय सप्त्यातला आहे, कधीच संपणार नाही तांदूळ, खूपच चांगला आहे. आणि बोला. मग सुरुवात होती त्या लिलावाला. मग तो म्हणतोय बोला, हा 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. तुझ्या आपल्या घरात 200 200 200. हे बघा अहो खूप आहे, कमी दिसत असले तरी पोतं मोठं आहे. बोला. म्हणलं 300 300 400 400 500 500 रुपये 500 रुपये एक वार. बोलायचं असेल तर बोला, नाही तर चालला तांदूळ. तांदूळ खूप चांगला आहे, चालला तांदूळ 500 रुपये एक वार. लोक म्हटले आता हे त्याच्यात दुप्पट किंमत झाली, संपतराव द्या करू 3 बार. 500 रुपये 2 वार, 500 रुपये 3 वार. आणि मग एक जण उठला, आपले 600 काय बाई 600 आता चालणार नाही. 3 वार झाले ना, आता तुझ्या 600 नाही 1000 जरी केले तरी तुझ्या म्हणण्याला महत्व नाही. याचा अर्थ त्रिवार सत्य आहे. तसं महाराज म्हणतात सत्यतो सत्यतो. पण हा व्यवहार झाला हो, एवढ्यावर नाही चालणार ते. महाराज म्हणतायत याही पेक्षा काही रहस्य आहे, सांगतो भजन करा. विठाला विठाला. तुकोबारायांचं म्हणणं शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं आहे ते 2 मिनिटात ऐका आपण. महाराज म्हणतायत सत्याचे 2 प्रकार आहेत. सत्याचे 2 प्रकार आहेत. एक सापेक्ष सत्य आणि एक निरपेक्ष सत्य. काही गोष्टी सत्य असतात पण निरपेक्ष सत्य नसतात. पण परमात्मा सत्य आहे पण निरपेक्ष सत्य आहे. सापेक्ष आणि निरपेक्षचा अर्थ कळेल ना तुम्हाला. हे एकदम खोटं म्हणून त्याला म्हणायचंय खरं, पण तसं बघितलं तर ते तसंच. याला म्हणतात सापेक्ष सत्य. कळलं तुम्हाला आता? पण काही निरपेक्ष सत्य असतात. जरा उदाहरण सांगतो तुम्हाला मी, म्हणजे कळेल आपल्याला सत्य आणि मिथ्या. आता आपल्या शरीराची सावली पडते, मग सावली खरी की खोटी? बोलणार कधी काय कळत नाही. आपल्या शरीराची जी सावली पडते खरं म्हणजे ती सत्य आहे की मिथ्या आहे? म्हणजे खरी आहे की खोटी आहे? अहो खोटी आहे, धडधडीत खोटी आहे. ती जर खरी असती तर तिला खावं लागलं असतं, प्यावं लागलं असतं, तिला कपडे शिवावं लागले, तिचे तिकीट काढावं लागलं असतं एसटीत, आहे की नाही? पण असं कधी कोणी केलंय का? हे 2 तिकीट द्या, एक माझं आणि एक सावलीचं. असं कधी कोणी केलंय का? नाही. 2 पाट टाका, 2 ताट आणा, माझं आणि एक सावलीचं. असं कधी घडत नाही. ज्ञानोबारांनी त्याचं मिथ्यत्व सांगितलं ना. शस्त्री आणि तरी या छाया काय अंगावर रूपे. एखाद्या माणसाच्या सावलीत शस्त्र मारले म्हणजे काय त्याच्या अंगाला लागतील का ते? बरं सावली कधी तुटते का? तिचा कधी नाश होतो का? तिच्यावर राखेल टाकलं पेटवलं, सावली जळून गेली, उद्या राहिली नाही का तुमच्या जवळ ती? सावलीचं एक वैशिष्ट्य असं आहे की सावली मिथ्या आहे. मग सावली मिथ्या आहे, पण ती सावली ज्या शरीराची पडली तो देह मात्र सत्य आहे. कारण सत्य देह असल्याशिवाय मिथ्या सावली पडत नाही. ज्या अर्थी सावली आहे, ज्ञानोबाराने अमृतानुभवाच्या सावलीचं वर्णन केले. म्हणजे कशी खोटी आहे ती. एक माणसाला शर्ट शिवायचा होता, मग तो म्हणला माझं माप घेतलं काय आणि सावलीचं माझीच आहे ना ती सावली, घ्या माझ्या सावलीचं माप. आता याला शर्ट शिवायचा आहे, सकाळी सकाळी त्याच्या सावलीचं माप काढलं आणि दुपारी याच्या अंगात शर्ट टाकला, बरोबर येईल ना? कळलं तर पाहा, नाही तर द्या सोडून जाऊ. विठाला विठाला विठाला. एका
एका माणसाने आपल्या सावलीच्या डोक्यावर उडी मारायची ठरवली, पडेल ना? उद्या तुम्ही रिकाम्या वेळात प्रयोग कराय. मी बोलतो म्हणजे अमृतानुभवातली ओवी सांगेल नंतर मी तुम्हाला, तशी काळजी करू नका. ज्ञानोबाला मस्तकांतरी झाले छाया उपाय आपलं त्याची फापावली बुद्धी जेवी, हा बुद्धिभ्रम झाल्याचं लक्षण आहे. त्याची फापावली बुद्धी जेवी माऊली म्हणतायत. आपल्या नख शिखांत शरीराची सावली दिसत असली तरी ती मिथ्या आहे, पण सावली ज्या अर्थी पडली त्या अर्थी शरीर असलं पाहिजे. म्हणजे शरीर सत्य आणि सावली मिथ्या. आता नीट आहे का बरं का, सापेक्ष सत्य सांगतो मी तुम्हाला. सावली मिथ्या म्हणून शरीर सत्य, पण वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर शरीर सत्य आहे का? आता विचार करा या शरीराचा. आधी देह काय खरा, देह संबंधी संसारा, आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगा बने चोरा, रक्षणासे भासते. असं आहे. देह खरा आहे का? शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर देह खरा आहे का? आणि खरा असता तर तो टिकून राहिला असताना. असते, जायते, वर्धते आणि परिणामते, विपश्यते आणि विनश्यते, असे जे 6 विकार देहात सांगितलेले आहेत. देह जन्मतो, जायते म्हणजे जन्मने, बर पुढे काय म्हटलेले, वर्धते म्हणजे तो वाढतो, लहानाचा मोठा होतो ना, बर त्याच्यापेक्षा पुढे तारुण्यात येतो, म्हणजे बालपण संतन तारुण्यात येतो, वृद्धी होते त्याहीपेक्षा, नंतर हे सगळं बागुलवा आहे का? बागुलवा, कोपऱ्यात बसलेला बागुलवा, एकेकाळचा तरणा ताठा देखणा, असा मोठा लांब उंच पुरा आणि गोरा गोमटा, आणि आता असं बागुलबा होऊन बसलं कोपऱ्यात. पुऱ्या रडतील ना, बागुलबाच्या ताब्यात येईल. बागुलबा हे करतो असं ते बागुलबा. म्हणजे एक प्रकारच्या लहान मुलाची खेळणी होऊन बसलं ते. म्हणजे काय घडलं, वृद्धत्व आलं ना, म्हणजे त्याच्यात अवस्थांतर झालं ना, विपश्यती आणि विनश्यती. एके दिवशी ते मेलं, शरीर संपलं. मग देह जर सत्य असतात तर ह्या त्यामध्ये अशा अवस्थांतर घडलं नसतं. त्या देहामध्ये ज्या अर्थी घडते त्या अर्थी तो मिथ्या आहे, खोटा आहे. देह सत्य नाहीच आहे. संतांनी त्याला किती खाली आणून ठेवले सांगू तुम्हाला. बुजगावणे चोरा, रक्षणाचे भासते. बुजगावण्याचं उदाहरण ऐकले तुम्ही अनेक वेळेला. मिरच्याच्या शेतामध्ये अशी काठी रोवून आडवे हात करून त्याच्या शर्ट पॅन्ट घालून त्याच्यात भोस भरून साडी वाढून त्याच्या डोक्यात एक मडकं टाकून त्याला चुना लावून त्याचा एक हात वर करून त्याच्यात काठी दिली जाते. त्याला काय म्हणतात? हा म्हणतात ना. ते चोर येतात आणि पायाजवळच्या मिरच्या खोडून नेतात तरी काठीवरच. आता याची काठी पडायची कधी डोक्यात त्या चोराच्या? मग ते बुजगावणं दिसतंय खरं पण ते खोटच ना. तसा देह खरा दिसत असला तरी खोटाच ना शास्त्राच्या दृष्टीनं. आणि आता तर तुम्ही खरा म्हटले, सावली खोटी देह खरा, आणि आता तर देहही खोटा म्हणता. याचं उत्तर एकच आहे, हा देह सत्य आहे पण सापेक्ष सत्य आहे. निरपेक्ष सत्य तो मिथ्या, ती सावली मिथ्या म्हणून देह सत्य, पण खऱ्या अर्थाने देह देखील मिथ्याच आहे. याला सापेक्ष सत्य म्हणतात, निरपेक्ष सत्य नाही. विठाला विठाला. दुसरं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. दोरीवर सर्पाची कल्पना झाली. वास्तविक दोरीवर भासलेला सर्प एकनाथ महाराज वर्णन करतायत. दोरी दोरपण हे साचार, भ्रमे भासे नानाकार, काष्ट सर्प की मोत्याचा हार नाही जळधार जळाचे. दोरीवर सर्पाची कल्पना झाली. मग सर्प खरा की खोटा? काहीच नाही. ठीक आहे. अहो सर्प खोटा कशामुळे? तुम्ही प्रकाश बॅटरी कंदील घेऊन या, मग त्या दोरीवर सर्पाची कल्पना झाली, ती राहील का आता? काय रे म्हटले, याला तुम्ही सर्प समजले होय, बावळट. ते माणसं चतुर होते. ते म्हटले तुझ्याजवळ बॅटरी आहे म्हणून आम्हाला बावळट ठरवलं, नाही तर आमच्याच यादीत तू असता बावळट म्हणणाराच्या यादीत. उगीच तुझ्याजवळ बॅटरी काय प्रकाशाचं साधन आहे म्हणून तू आपलं दोरी कळली तुला. म्हणजे सर्प खोटा कारण प्रकाशाने तो सिद्ध झाला नाही, तो मिथ्या ठरला, त्याचा बाद झाला. पण दोरी मात्र खरी ठरली, ती व्यवहार क्षेत्रातली आहे, व्यवहारिक सत्तेतली ती दोरी आहे. प्रातिभाषिक सत्तेतला साप संपला आणि व्यवहारिक सत्तेतली दोरी उरली, म्हणून दोरी खरी पण सापेक्ष खरी. सर्पापुरती दोरी खरी पण खऱ्या अर्थाने दोरी खरी आहे का? दोरी जळते की नाही, दोरी तुटते की नाही, दोरी कुजते की नाही, तिला नाश आहे की नाही, मग दोरी सत्य आहे का? तो सर्पापुरती ती दोरी सत्य पण खऱ्या अर्थाने दोरी ही मिथ्या. त्याला सापेक्ष सत्य म्हणतात. विठाला विठाला.
हे नाहीच कळलं तुम्हाला ते दुसरं सोपं सांगू. म्हणले आमचा हा माणूस खूप शहाणा आहे, पण जेव्हा शहाण्या माणसात तो बसला सगळ्यांनी त्याला मूर्खात काढलं. म्हणले हा शहाणा, म्हणजे हा शहाणा मूर्खातला. कळलं तुम्हाला? बाकीच्यांना काहीच कळत नव्हतं, त्यात याला थोडंसं छटाकभर कळत होतं. म्हणजे तो सापेक्ष ज्ञानी ठरला, निरपेक्ष ज्ञानी ठरला नाही. काहीच कळत नाही, त्यात याला थोडंसं कळतं म्हणजे सापेक्ष ज्ञानी. पण ज्ञानांच्या सभेत जेव्हा तो बसला तेव्हा एकदम तो शुद्ध अज्ञानी ठरला. याला सापेक्ष ज्ञानी म्हणा. अशा कितीतरी गोष्टी आहेत सापेक्ष निरपेक्ष. पण देवाला तुकोबा म्हणतात, देवा हे सापेक्ष सत्य जगात अनेक व्यवहाराने सिद्ध होईल, पण तू सापेक्ष सत्य नाही, तू निरपेक्ष सत्य आहे. म्हणजे असत्यातला सत्य नाही तर सत्यातलाही सत्य आहे. जगत मिथ्या म्हणून तू सत्य नव्हे, तुझ्यापेक्षा दुसरा कोणीच सत्य नाही असा तू सत्य आहे. म्हणून सत्य तो सत्य तो सत्य तू विठ्ठला. अजून सत्य म्हणण्याचा दुसरा एक अर्थ सांगतो, भजन करा विठ्ठला. ज्याचा देशाने अंत होत नाही, ज्याचा कालाने अंत होत नाही आणि ज्याचा वस्तूने अंत होत नाही, या तिन्ही दृष्टीने ज्याचा अंत होत नाही म्हणून तो 3 वेळा सत्य असा अर्थ आहे. तिन्ही दृष्टीने नव्यापिका देश नूतन चित्वानापिका नवसो सर्वांचा दान ते ब्रह्मणी त्रिधा पंचदशी त्याचे श्लोकच विद्याराणी स्वामींनी वर्णन केल्याप्रमाणे. हो देवा. बर एक दुसरी गोष्ट, ज्याच्या स्वगत भेद नाही, सजाती भेद नाही, विजाती भेद नाही म्हणून तो सत्य, तिन्ही दृष्टीने सत्य. ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे गुण असू शकत नाही, गुणापासूनही अगुण असू शकतो. त्रिगुण असार, निर्गुण हे सार आणि सारासार विचार हरिशी भजे आहे की नाही असं वर्णन केलेलं आहे ना. किंवा यापेक्षा गुणातीत बस, जिथं नाही गुणागुण नाही कार्य असे कारण असा तो आहे, तिथं गुण अगुण नाही, अगुणही नाही गुणही नाही, गुणाच्या आणि अगुणाच्या पलीकडे परमात्मा आहे आणि म्हणून सत्य आहे. असे सत्य म्हणण्याची अनेक शास्त्रांनी कारणं सांगितलेली आहेत. पुन्हा सांगतो तुम्हाला, ज्याचा कशानेच नाश होत नाही. उदाहरणार्थ ज्याला आश्रयनाश, परतनाश आणि स्वभावनाश, तिथे 3 प्रकार सांगितलेत नाशाचे. ज्याचा आश्रयनाश नाही म्हणून पहिलं सत्य, स्वभावनाश नाही म्हणून दुसरं सत्य आणि परतानाश नाही म्हणून तिसरं सत्य. असे 3 सत्य आहे. तिन्ही सत्याचं कारण आहे, देशाने अंत नाही म्हणून सत्य, कालाने अंत नाही म्हणून सत्य आणि वस्तूने अंत नाही म्हणून सत्य. 3 वेळा सत्य म्हणण्याची अशी बरीचशी कारणं तिथे आलेली आहेत. महाराज म्हणतायत, देवा आम्हाला माहिती आहे कोणताच नाश तुझ्या ठिकाणी नाही, आमच्या ठिकाणी 3ही नाश आहेत. तू मात्र अविनाश, तू तद्विधीय सर्वमिदम तथा, किंवा जोडीले नसरे अविनाश आनंदघन, किंवा अविनाश करी आपुले आयसे, असा तो अविनाश आहे. तुला कोणत्या प्रकारचा नाश असू शकत नाही. अविनाशाशी पाहे नाश कैचा, एकनाथ महाराज आपल्या हरिपाठात म्हणतात, अविनाशाशी पाहे नाश कैचा. विठाला विठाला. बोलण्याचा सारांश असा की परमात्माचे एकमेव सत्य आहे आणि जगत सर्व मिथ्या आहे. म्हणून सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. बर, आणि मग असं जर आहे तर कागा हा दाविला जगदाकार, हा जगदा आकार. हो, जगत आकार, जगत आकार आहे. मी तर म्हणेल याच्यापेक्षा अजून एक प्रक्रिया सांगतो मी तुम्हाला. इथं तुकोबारांना अजून एक वेदांताची प्रक्रिया समजून सांगायची आहे. जगदाकार, जगत आकार. आकार जिथं आहे तिथं नाश आहे, मिथ्यत्व आहे. जिथं निराकारत्व आहे तिथे अविनाश आहे आणि काय सत्यत्व आहे. जिथं आकार आहे तिथं नाश आहे. तुम्हाला सांगू करा, ऐका तुम्ही. हा, सोपं उदाहरण सांगतो. एखाद्या मडक्याला एखाद्या माणसाने दगड मारला म्हणजे मडकं काय होणार, फुटणार. बरोबर आहे. आता मडकं फुटलं म्हणजे काय फुटलं रे बाळ, त्यातला कुंभार फुटला का, त्यातली माती फुटली का, त्यातलं पाणी फुटलं की मडकं हे नाव फुटलं. हा शाबास, लय लवकर सांगितलं. तर मडकं फुटलं म्हणजे त्याचा आकार फुटला. मडकं हे नाव ज्या आकाराला आहे ते नाव मातीला नाहीये. मडक्याचा आकार तयार झाला, कुंभ तयार झाला, हे नाव त्या आकाराला आहे. मग आकाराला नाव होतं, तो आकार फुटला, माती फुटली नाही. मडकं का फुटतं, आकाराला आलं, मग फुटणं हा स्वभाव ठरला. माती का फुटत नाही, माती आकाराला आली नाही आणि म्हणून ती फुटणार नाही. माती निराकार आहे, पण त्याच मातीला आकार आला म्हणजे मडकं तयार झालं की मडकं फुटू शकतं. तसं परब्रह्म स्वरूप निराकार आहे, तोपर्यंत नाश नाही. ते ब्रह्म आकाराला आलं, मग आकार धारण केला, मग या आकाराला नाश आहे, मूळ मातीला नाश नाही. तसं आकारयुक्त जगत संपतं, पण मूळ त्याच्यातलं चैतन्य रूप परमात्म्याला नाश मात्र असू शकत नाही. तो अविनाश तू तद्विती. बस, देह पडतो आणि आत्मा त्यातला अदृश्य अशा प्रकारचा राहतो. म्हणजे तात्पर्य हे आहे की परमात्मा अविनाश आहे आणि म्हणून तुला देवा नाश नाही आणि जगदाकार आहे. आमचा हा आकार आमच्या समोर तू दाखवतो, पण हे आकारयुक्त चित्र विचित्र या जगतामध्ये आम्ही मात्र फसणार नाही. म्हणून आमचा हा बाणा तुकोबाराय जाहीर करतायत. जगत आहे पण आम्ही त्याच्यात फसणार नाही. कागा हा दाविला जगदाकार. इथपर्यंत आलो आपण. मग तुकाराम महाराजांनी देवाला विनंती केली, देवा हे कार्य तुझ्या सोबत असणाऱ्या मायेचं आहे,
मग हे जगत निर्माण करणारी कोण आहे? हो, माया आहे, माया. हो. तेथे एक ढालगज निर्माण झाली. येतं ना तुम्हाला? नाही, भारुड आहे, भारुड. पण भारुडातही वेदांतच आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाहे, कान्होबा तेरे तेरे ते. काही नव्हतं तिथं, काही नव्हतं. मग कसं निर्माण झालं? तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली. इंद्र दिकास म्हणे बाहुली अमरपुरी घरकुली, कान्होबा तेरे तेरे ते. सांगा, एक एक ब्रह्म होतं, तिथं काही नव्हतं, पण एक माया निर्माण झाली आणि त्या मायेने हे सर्व जगत निर्माण केलेलं आहे. मग देवा, ही माया तू, त्या मायेनं हे सर्व जगत निर्माण केलेलं आहे. मग देवा, ही माया तू निर्माण केली आणि त्या मायेनं जगत निर्माण केलं. ही माया तुझी आहे, आम्हाला नक्की माहितीये. तूच आवरू शकतो, दुसरा कोणी आवरू शकत नाही. म्हणून तुझी माया तू सांभाळ. दुसरं चरण. दुसऱ्या चरणात सांभाळी सांभाळी आपुली हे माया. महाराज म्हणतात, हे माया देवा, ही माया आपुली ती सांभाळ. इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आपुली म्हणजे तुझी, म्हणून देवाला याची जाणीव करून देतात की ही माया तुझी आहे आणि म्हणून तूच सांभाळ. ही जबाबदारी तुझ्यावर का सोपवतोय आम्ही? इकडे पहा, यशोदाबाईला सर्व गवळणी सांगायच्या. लाल कहा कान्हाबाई, लाल कहा कान्हाबाई, तुझा तुझा लाल कहा कान्हाबाई. लाड कहा कान्हाबाई, पण तुझा तुला गोड वाटे. बस, तुझा लाडका कान्हा आणि तुझा आहे म्हणूनच तुला आमची विनंती आहे, आवरी आवरी आपुला कान्हा. तुझा आहे म्हणून तू आवर, कारण ज्याची जी वस्तू आहे ती तोच आवरू शकतो ना, दुसरं कोण आवरू शकेल? थकविल्या आमुच्या सुना, रोज येतो आमुच्या घराशी, धमकावी तो लेकी सुनाशी. कोठे लोणी सांगा म्हासी, न सांगता वासरे सोडी विदिसी. ठकविल्या आमुच्या सुना, आवरी आवरी आपुला कान्हा कान्हा, ठकविल्या आमुच्या सुना. यशोदे, तुझा आहे म्हणून तुला आवर असं म्हणते मी. सांभाळ तुझा तुझा. तसं देवा, ही माया तुझी आहे मग तू सांभाळ. जरा तुम्हाला अगोदर व्यवहार सांगतो, हा ऐका मात्र, मग सिद्धांत कळेल आपल्याला. वारकरी बुवा रस्त्याने निघाले आणि एका बंगल्यातून एक कुत्रा आला तिकडून धाव. त्यांनी असं धोतर पकडलं आणि गुडघ्यावरती पाय ठेवले वारकरी बुवांच्या. वारकरी बुवाने ठरवलं की आता देवाचं नाव घेणे. यद्गतवान व्रतम तिथं धाम परमम अशा अवस्था जाणवू लागली. याच्या हातून आता आपण स्वप्न शक्य नाही, पण तेवढ्याच अवसरामध्ये दोन माणसं जाताना दिसले. जरा थोडा धीर आला. हो पांथस्थांनो, माझी एक विनंती आहे, मला या कुत्र्यापासून वाचवा हो, सोडवा हो. तुम्हाला माझी विनंती आहे. अशी करुणा भेटल्यानंतर ते दयाळू अंतकरणाचे होतेच. त्यांना दया पण आली की कुत्र्यापासून यांना वाचवावं, पण तितके ते धूर्तही होते की यांचा कुत्र्यापासून नंबर काढून घेणे म्हणजे आपलं रिझर्वेशन करून ठेवणे. हे कुत्रा आपल्याला फाडल्याशिवाय राहत नाही. सांगितलं वारकरी बाब, कुत्र्यापासून तुम्हाला वाचवण्यात आम्ही असमर्थ आहोत.
परंतु एक युक्ती सांगू शकतो की हा कुत्रा ज्याचा आहे तोच फक्त आवरू शकतो, दुसरा कोणी आवरू शकत नाही. फक्त त्या मालकाची तुम्ही करुणा भागा की तो त्याचा कुत्रा तो आवरून घेईल. म्हणजे कुठे आहे मालक? आपले समोरच्या बंगल्यात आहे, त्यांचं नाव पांडुरंग पाटील आहे, त्यांना तुम्ही सांगा तुमचा कुत्रा आवरून घ्या. मग यांनी जोरात हाक मारली, पांडुरंग पाटील, हो पांडुरंग पाटील, हो तुमचा कुत्रा आवरा, हो सांभाळा हो. घरातून बाहेर जेवता जेवताच तो घर मालक आला. पाहतो तर निरापराधी असणाऱ्या देवतुल्य असणाऱ्या वारकऱ्यांना संतांना माझ्या कुत्र्याने पीडा केली, त्रास दिला. त्यांनी तिथूनच काय मोत्या येऊ म्हटलं की मोत्याने मालकाचा आवाज आला ना, फिरलो कुत्र मागे फिरल्यानंतर दारात येऊन आपलं मालकाच्या पायावर घाली लोटांगण चरण अशी आपली केली त्या कुत्र्याने. आपली अक्कल नाही तुला, कोणाला काय करावं काय बसलं ते आपलं. वारकरी बुवा आले, वारकरी बुवा तोंडाने म्हणू लागले, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश, नाही पावलो आयुष्यानाश. बरं झालं काळाने अवसर दिला, बरं झालं देवा मी संपलो असतो रे, माझ्याकडून भक्ती नसती झाली, वारी मध्येच संपली होती, पण पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, माझ्याकडून ही वारी व्हायची होती. बरं झालं आता उरलेलं आयुष्य तुझ्या सेवेत. बस वारकरी बुवा म्हणाले. तेव्हा देवालाही दया, त्या घरमालकालाही दया आली. घरमालकाने विचार केला आपल्या पुत्र्याकडून चूक झालेली आहे. गेले सामोरा, वारकरी बुवा आमच्याकडे या, स्नान करा, जेवण करा आणि मग पंढरपूरला जा. ते म्हणजे भाऊ तुझं जेवण स्नान दक्षिणा सगळं मिळालं मला, फक्त कुत्र्याला जरा धर मला जाईपर्यंत. काय नको तुझं जेवण नको, काय नको. अहो असं नका करू, असं नका करू, त्याला काय कळतंय का? अहो चला चला चला, आता मी म्हणतोय चला. नाही बाबा ते दारात पडले आडवं ते असं आपण नाही, मी म्हणतोय चला, हात धरला मध्ये ओढलं. पण घाबरत जे काम केलं की नेमकंच चुकतं माणसं. नवीन आलेल्या सुनबाईचं पान तुम्ही भेद पाणी देते, नेमकं सगळ्याच्या मध्ये येऊन तांब्या साठका पडतो, सगळे तिच्याकडे अक्कल नाही ना, अवघड आहे धमकन वगैरे. असा प्रकार जवळजवळ घडतोच. तसं हे घाबरत गेलं, नेमकं शेपटीवर पाय, नेमकाच पाय शेपटीवर कुत्र्याने. आता मात्र हे चावणार, आपल्याला फाडणार. तर कुत्र्याने काय वर सुद्धा पाहिलं नाही, कुक केलं खालीच गेलं. आणि मग वारकरी बुवाने विचारलं घरमालकाला, अपराध नसताना मग अशी मला मारण्याच्या बेतात असलेलं आता शेपटीवर पाय देण्या इतका अपराध घडला तरी काही सुद्धा केलं नाही का हो? म्हणले आमचं कुत्र तितकं शहाणं आहे. म्हणले कसं काय? त्याने विचार केला हे आपसात दोघं जर खांद्यावर हात टाकतात, आपण कशाला वाव वाव करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही कुत्रे खरंच शहाणे आहेत, कशाला वाव करायचं आपण विचार असतो त्याच वेळेपुरतं ते. तसं या कुत्र्याने विचार केला की आपले मालक वारकऱ्यांच्या पाया पडतात आणि आपण त्रास देतो, चूक झाली आपली, या. आणि मग बसले. दृष्टांत संपला, मला तुमचा पाल्हा लावून वेळ घ्यायचा नाहीये, मुद्दा फक्त लक्षात आणून द्यायचा होता. कुत्र शहाण होतं की ते कोणाकडून आटोपलं नसतं, मारणार होतं. हे कुत्र ज्याचं आहे त्याला जेव्हा सांगितलं की तुमचं कुत्र सांभाळा आणि तोच फक्त आवरू शकतो, तशी माया किती पटीनं जहाल आहे. देवा तुकोबारांतात आम्हाला माहितीये या मायेनं कोणाकोणाचा मुर्दा पाडला. इंद्रचंद्र को क्या क्या भैया सबको मालूम है रे, नारद की तो भई नारदी ऐसी नौबद गाजी, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. अनेकांचा परमार्थ मातीमोल केला, त्याला कारण ही मायाच आहे. मायेनं अनेकांना फसवलं, दिशाभूल केली आणि सगळ्यांना परमार्थापासून वंचित केलं. इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी, इंद्रचंद्रांची स्थिती ही झाली. बर नारद की तो भई नारदांसारख्यांना मायेनं काय केलं तुम्हाला माहिती आहे ना. नारद बडा जगत भारी औरत मागे दान, देवाला म्हणाला देवा मला आम काम. किंवा नारदाने एकदा म्हटलं देवाला मला तुझी माया दाखव. देव म्हटले जाऊ द्या ना, काय काय महत्व नाही दाखवच. मग काय काय झालं ते तुम्ही जर पुराण वाचलं असेल तर बघा. नारद मुनी स्नानाला गेले बुडले आणि बुडले वर येण्याच्या आत ते सगळं घडलं. ते गेले एका राज्यात मालक झाले, आमचं झालं. एक पुढे त्याच्यावर अपशब्द आला, त्यांना तिथं देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं वगैरे, अंगाला चटके बसले. हे कथा भाग माहिती असेल ना तुम्हाला. एका गावात नीच कुळात जन्म झाल्यानंतर तिथून पुढे फिरत गेलं तर एक राजकन्येचा विवाह होता म्हणून ते गेलं तर हत्तीने त्याच्याच गळ्यात माळ टाकली. मग ती राजकन्या मिळाली, राजाही झाला. तो राजा झाल्यानंतर राज्य चांगलं करू लागला आणि राज्य चांगलं करत असताना त्याच्या पहिल्या गावचे लोक आले तिथं. ते म्हटले हे तर आपल्या गावचं ते असं म्हटल्यानंतर त्या सगळ्या प्रजाजनांना कळलं की आपण सगळे आता भ्रष्ट झालो. मग भ्रष्ट झालो म्हणून त्याला तिथून राजावरून हाकलपट्टी केली आणि त्याला प्रायश्चित्त दिलं की याला जाळून टाका. ते प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. मग प्रायश्चित्त घेताना अंगाला सगळे चटके बसले आणि ते अंगाला फोड आले आणि तेवढ्यात तो वर आला.
तेवढ्यात हे सगळं घडलं. खोटं म्हणावं तर अंगाला चटके बसले होते. नारद मुनी म्हणे, देवा 2 मिनिटात जर त्या मायेनं माझी अशी फजिती केली, ती कायम त्याच्या मागे लागली, त्याचं कसं? ते म्हणजे तूच ठरव आता कसं आहे ते. ही देवाची माया आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून संत म्हणतात, इंद्रचंद्र को क्या क्या भैया सब को मालूम है जी, नारद की तो भई नारद. विषय मगरी सांडले चघळून या, काय काय झालं कोणाचं वगैरे तिथं त्याचं वर्णन केले त्या माया नदीमध्ये. मग आतापर्यंत कोणी तरले नाही. चालता वाटत पुढे भय वाटते चित्ते, बहुत जन गेली नाही आले मागुते, न देखे काय झाले कान करी ऐकते. अशी स्थिती आम्हाला माहितीये. या मायेत काय काय कोण कोण गेलं ते. मग कोणीच ही माया अटकू शकत नाही. फक्त ही कोण असेल? देवा तूच. आणि तूच तरी का? ही तुझीच आहे म्हणून तूच आटकू शकतो. म्हणून सांभाळी सांभाळी आपुली ही माया. पण संत म्हणतात तुझी, पण देव म्हणतो काही माझी आहे. यासाठी प्रमाण सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या माणसावर तुम्ही सहज चूक लोटली, तूच पाणी सांडलं, पण त्याने म्हणावं ना हा मी सांडलं. तो तर बावळट झाले का तुम्ही? मी सांडू पाणी म्हणजे आलात की नाही तो प्रश्न. एखाद्या मोठ्या माणसाला तुम्ही बळत म्हणून आले, हे माझे मामा लागतात, पण त्याने म्हणावं ना हे भाचा लागतो म्हणून. तो नाही तुमचा माझा काय संबंध म्हणजे झाली का भानगडी. अशा गोष्टी घडतात. तसं तुम्ही संतजन म्हणतात देवा तुझी माया, पण देव कबूल करतायत का माझी माया? तर देवाचीच प्रमाण सांगतो आता. नीट आहे का? भगवंतानी 7व्या अध्यायात कबूल केले. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. मम माया या पदाचा अर्थ असा आहे, मम म्हणजे माझी, माझी माया. मम माया दुरत्यया आणि मम माया गुणमयी. म्हणजे माझी माया गुणमयी आहे आणि माझी माया दुस्तर आहे. म्हणजे कळण्याच्या दृष्टीनं गुणमयी आहे आणि करण्याच्या दृष्टीनं दुस्तर आहे. अशा दोन्ही दृष्टीनं. पण मम माया म्हणण्याचा अर्थ माझी माया. आता ज्ञानोबाराय म्हणतात का तसं? हो, ज्ञानोबाराय देखील भगवंताच्याच पदाचा आणि अनुवाद करतायत. येथ एकतिलीला तरले. बर, हे तरले, पण ती माया कोणाची तरले? तर भगवान स्वतः सांगतायत, तैसी ही माझी बिंबली त्रिगुणात्मक सावली परी मदची आडवडवली जवळी कदैशी. तिचे दृष्टांत सांगितले. डोळ्यापासून पडदा तयार होतो जसा, आकाशात ढग तयार होतात जसे, मग आपल्यापासूनच झोपेत स्वप्न तयार होतं जसं. बर, अजून महाराज म्हणतायत हे जशी उदाहरण आहेत ना, हे असं डोळ्याचे बर, किंवा उदगी झाली बाबा उदगाची सापळी, तसं तैशी माझी बिंबली त्रिगुणात्मक सावली. त्याप्रमाणे माझीच माया माझ्यापासूनच निर्माण झाली आणि माझी ताड आली. म्हणजे देव म्हणतोय ना, भगवान म्हणतायत नाही माझी माया आहे, देवाने कबूल केलेलं आहे. आता पुन्हा गीतेतला श्लोक सांगतो मी तुम्हाला. मया ध्यक्षण प्रकृती सुयेते सचराचरम. मया ध्यक्षण याचा पदच्छेद करा. मया अध्यक्षेण म्हणजे माझ्या अध्यक्षण ही प्रकृती या सुयेते सचराचरम. चरा अचरम सुयेते म्हणजे चर आचर प्रकृतीला वा जगताला सुयेते नाम जन्म देते. विठ्ठला विठ्ठला. भगवान गीतेतून सांगतायत मया अध्यक्षण प्रकृती ही. काही ठिकाणी माझ्या अध्यक्षण ही माझी माया, माझ्यापासून निर्माण झालेली माया वगैरे. किंवा जरा अजून एक अभंग सांगतो मी तुम्हाला, ही माया माझ्यापासून कशी तयार झाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवापासूनच जगत वा देवापासूनच माया आणि मायेपासून पुन्हा आणि देव अशी इथं उलट सुलट भाग आहे. तिने बापची दादला केला बर, पण अगोदर आईशी व्याली ती सकळ सृष्टी बर. तो ती शिवला नाही, वांज गर्भी झाली पाहिजे व्याली ते 5 सूर्य आईशी पाच आला वगैरे असं वर्णन केलेले मायेचे. किंवा नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासी आले, शिव शिव नामे पावले रे, आपुलीच आवडी धरोनी खेळिया, आपणाते व्याले रे, आपणाते. आपल्यापासूनच ही माया निर्माण झाली. ठीक आहे, माझी माया भगवंतानी ती जबाबदारी स्वीकारली. मग संत म्हणतायत तुझी आहे ना, मग तू सांभाळ. तुझी आहे ना माया, मग तू सांभाळ. सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आपुली ज्याने बाण सोडला वा ज्याने शस्त्र सोडलं त्याचं शस्त्र त्याला पुन्हा माघार घेण्याचं सामर्थ्य
असतं. असे अनेक पुराणामधली उदाहरणं आपल्याला माहिती आहे. हे तुमचं शस्त्र मागे घ्या त्याप्रमाणे. तसं देवा ही तुझी शक्ती आहे, तुझं सामर्थ्य आहे, तुझी तू माया आहे, तुझी तू सांभाळ. सांभाळी सांभाळी या पुरी ही माया, असं आम्ही का विनंती करतोय तुला, तर आम्हा शिका भयभीत केली. तुम्हाला मायेमध्ये जे काही प्रकार आहेत थोडे सभागे. घटोत्कचाची माया तर माहिती होती तुम्हाला, माहिती आहे ना. घटोत्कचाची ही सामान्य माया, परमात्मा माया भगवान म्हणतात ती माया यापेक्षा वेगळी आहे. घटोत्कचाची माया जेव्हा त्यांनी दाखवली थोडक्यात वेळात, पांडवांच्या बाजूला मुलगी देण्याऐवजी कौरवाच्या बाजूला दिली आणि त्यामुळे यांना ते जरा खटकलं काम. मग घटोत्कचाने आपला पराक्रम दाखवला. हे जे सगळं वऱ्हाड लग्नाला चाललं होतं ना, याने मध्ये दुकान टाकलं. कोणी गेलं डोक्यातून, शाबास घटोत्कचाने. आणि अशी दुकानं टाकली की ज्या जगात वस्तू कधी पाहिल्या नसतील अशा वस्तू त्या दुकानामध्ये. आता मायावीच होतं सगळं ते, म्हणजे कृत्रिम तर कळतं तुम्हाला. शोकेस मध्ये सफरचंद, केळी, द्राक्षे, आंबे, चिक्कू दिसतात, पण कृत्रिम. एकादशी म्हणून जर का एखादं खाऊन प्रयोग करायचा ठरवला चालेल का? खिचडी खाता खाता सहज नजर गेली. काय संपत पाटील म्हणले चिक्कू येतो तुम्ही, म्हणले काय कपाटात चिक्कून वाढत नाहीत, म्हणजे चिक्कू नाही तर काय. अहो फळ आहेत, सफरचंद आहे, केळी आहेत, वाढा. ते म्हणल्यावर ते खायचे नाही, फक्त पाहायचे. काय बोलता तुम्ही? हो फक्त पाहायचे. म्हणले का? अहो त्याच्यात सेन आहे, सेन. वाढू का? हा नको बा, असा असेल तर नको. ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी शोकेस मधल्या फळांचं वर्णन केलंय. माऊलींचं ज्ञान विज्ञानासह आहे, नुसतं कोरडं, नुसतं अध्यात्मच नाहीये, विज्ञान देखील त्याच्यात आहे. ज्ञानोबांतात कळस ढिमाचे पोकळ, जळो वरील ते झळा, काय करावे चित्री व फळ परी आतू शेन. किती वर्णन आहे. चित्री व फळ आहे म्हणजे फळाचं चित्र आहे, आकार आणि रंग फळाचा आहे, पण आत सेन आहे, सेन. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही बघा. मग आता ती फळं फक्त पाहायची, खायची नाही. हे जसं कृत्रिम आहे तसं यांनी सगळी दुकान अशी कृत्रिम टाकली. मांडी घाल आणि अशी दुकान थाटली बेस्ट बा. कपडे बिपडे आता चांगलं दुकान आहे, मग डोळे झाकून कसं चालेल? काय घ्यायचं ते घ्या, आता काय करायची नाही. दुकानात सगळ्या वस्तू आहे ज्या कधी पाहिल्या नाही. ते सफारी ड्रेस पाहिजे का? सफारी ड्रेस. चला ड्रिस्टॉल पाहिजे का? ड्रिस्टॉल ठीक आहे. आमका दमका काय ज्या ज्या वस्तू सगळ्यांच्या नाव सांगून वेळ घ्यायचं ना आपल्याला, सगळ्या वस्तूंची सगळ्या वस्तू. बरं दुसरं एक वैशिष्ट्य, प्रत्येक दुकानातला दुकानदार असा इतका मायाळू, श्रद्धाळू आणि आग्रह करणारा. या होय एक वेळ भेट द्या, या तर खरं आपले पाय लागू द्या, आमचं दुकान पवित्र होईल. या या बघा तर खरं, नका घेऊ पण हे बघा, ही व्हरायटी पहा, ही क्वालिटी पहा, हा कलर पहा. हे असं दाखवता आणि पुन्हा प्रत्येक दुकानावर बोर्ड. तो एक महत्वाचा, विनामूल्य सर्व वस्तू घ्याव्यात, एकही मोबदल्यात आणि काही द्यायचं नाही. ठीक आहे, एक पैसा नाही, फ्री ऑफ चार्ज मध्ये वस्तू कोणती घ्या, एक पैसा. आणि मग कोण आळस करील? आता समजा आपण कीर्तनावर निघालो, अशी जर दुकानं रस्त्याला लागली आपल्याला की जगातल्या वस्तू इथे मिळतात आणि हात जोडून द्यायला तयार आहे, एकही नया पैसा तुमच्याकडून आकारला जाणार नाही, मग कोण आळस करील? फक्त एकच आठ, तुमच्या अंगावरचे पहिले कपडे उतरून ठेवा आणि इथल्या ज्या डिझाईनचे कपडे लागत असतील ते कपडे तुम्ही घालून निघून जा लग्नाला. वराळ्यांनी विचार केला, असं अभूतपूर्व लग्न ठरेल. हे सगळे लोक पाहतच राहतील, कपडे का कपडे, हा क्वालिटी का क्वालिटी. अरे काय कलर राजा, अरे राजासारखे सगळे कपडे. धडा 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 दुकानात शिरली मंडळी, वराडातली सगळे कपडे फेकून दिले का कोपऱ्यामध्ये, तशी व्यवस्था. आणि ते कपडे सगळे घातले, सगळे चमा चमकू लागले. मायाचं तसंच आहे, चमक भलती. गेली मंडळी. चला नवरदेवाच्या मामानी नवरदेवाला लवकरात लवकर लग्न मंडपात हजर करा, लग्न मुहूर्त जवळ आलेला आहे. हे सगळं वऱ्हाड तिथं गेलं आणि घटोत्कच म्हणाला मनात, आता ठीक आहे, आता पहा यांची फजिती. वऱ्हाड या भेटायला म्हणायच्या अगोदर घटोत्कचाने आपली माया सरदिशी आवरून घेतली. आता काय झालं हे मी मुळीच सांगत नाही, फक्त तुम्ही अर्थ लावून मला सांगायला भाग पाडू नका. काय फजिती केली त्या मायेनं, कसलं लग्न घेऊन बसले, सगळे पळून गेले आपापल्या घरी, जाऊ द्या. मग एक साध्या घटोत्कचाची माया जर अशी फजिती करते, तर ईश्वराने निर्माण केलेली जी दैवी माया आहे, गुणमयी माया आहे,
ती माया काय करील देवा ती सांभाळ रे बाबा तुझी. सांभाळी सांभाळी आपण ही माया आम्हाशी का भयभीत केली. महाराज म्हटले आम्हाला भयभीत करून टाकते ती, आम्हाला कळू देत नाही, अशी ती माया आहे. तसं गीतेत 8 प्रकारची माया सांगितली. भिन्ना प्रकृती रष्टधा, भगवान म्हणतात भिन्ना प्रकृती रष्टधा, म्हणजे अष्टधा प्रकृती भिन्ना, भिन्न भिन्न प्रकारची 8 प्रकारची माया आहे. त्या ठिकाणी पृथ्वी आप तेज गगन मही मारुतमन, आणि हे 8 प्रकार, ही 8ची जी साम्यावस्था ती माझी प्रकृती जाण पार्था. अर्जुना या 8 एकत्र गुण येतात ना, पंचमहाभूत 5 झाले ना, आणि मन बुद्धी आणि चित्त हे 3, अशा 8 एकत्र येण्याला त्याला अष्टधा प्रकृती म्हटले. अशी ही देवाची माया आहे. ती तुकोबारा देवाला म्हणतात देवा सांभाळे सांभाळे आपुली हे माया आणि आम्हाशी का भयभीत केली. ठीक आहे देवा, अरे खरं जर वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर त्याला आणि रुपये नाही, नावही नाही, गुढे नाही, काहीच नाही, आणि ते त्याला नाव ठेवून आमचा भ्रम वाढवलाय. ही गोष्ट 3ऱ्या चरणात. भ्रम वाढविला, रूप नाही त्याशी ठेविले नाम. ज्याला कोणत्या प्रकारचं रूप नाही त्याला हे नाम रूप असं जगत दिलेलं आहे, त्याला नाव ठेवलेलं आहे हे जगत आहे म्हणून, आणि खोटाच भ्रम आमच्या ठिकाणी वाढवलेला आहे. देवा हे तुझ्या मायेचंच कार्य आहे. ज्ञानोबारांनी लटका भ्रम याबद्दल काही उदाहरण दिली ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबारांतात किरडू तरी कापडाचे परी लहरी येतात ती साचे. किरडू म्हणता का काय तुमच्याला, म्हणता का किरडू? म्हणजे छोटस सापाचं पिल्लू घ्या. किरडू म्हणजे सापाचं पिल्लू छोटस. एखाद्याने कपड्याचा असा छोटासा साप केला आणि एखाद्याच्या अंथरुणात टाकला, एकदम असं घाबरत जागो होत ते, आणि लगेच असं असं आता मला शक्य नाही, जगणं शक्य नाही. का? अंथरुणात रात्रभर साप होता, तो काय चावल्याशिवाय राहिलाय का? आणि तो जर चावलाय तर आता मी जगणं शक्य आहे का? ज्ञानोबा म्हणतात बघा, किरडू कापडाचं आणि खरोखर लहरी यायला सुरुवात झाली. आज्ञान याला भ्रम म्हणतात. भ्रम, भ्रमाबद्दल की भ्रम कसा लटिकाची भ्रम वाढविला याबद्दल एकनाथ महाराजांची ओवी सांगतो. भागवतातले भजन करा. विठाला विठाला. भ्रम काय करतो, जगताचा कसा भ्रम आहे, नाही तेच कसं दिसून माणूस कसा घाबरतो याबद्दल. पतीच्या शयेवर शयन केलेली पत्नी, नीट आहे का, पतीच्या शयेवर शयन केलेली पत्नी पण असं स्वप्न पाहते की माझे पती वाघाची शिकार करायला गेले आणि नेम चुकला आणि वाघाची शिकार बनले, असं स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडल्यानंतर ओरडली जोरात, माझे पती मेले, वाघाने मारले, माझं वैधव्य मला अकाली आलं, आता उर्वरित आयुष्य कसं जगू मी, धावा 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 ओरडली. म्हणून हिच्या ओरडण्याने किंकाळण्याने पती जागे झाले आणि पतीच विचारू लागले काय झालं, अहो तुम्हाला काही कळलं का, पती मेले. पतीलाच सांगते आता, तुम्हाला काही कळलं का, माझे मालक वाघाने मारले, का माझ्यावर असा आघात कोसळला, काय पाप केलं होतं मी, असं रडू लागली जोर जोरात. आणि पती म्हणतो अगं मीच आहे ना, मग तुम्हाला सांगते ना काय मेले काय घेते. भ्रम काय करतो, आता ओवी सांगतो बरं मी, ही दंतकथा नाही ऐकवली तुम्हाला. एकनाथ महाराज म्हणतात, भ्रतार शेजे निजोनी नारी स्वप्नी वैधव्य शंख करे, पण भ्रतार कुशे तिसी जरी तर सांगे ते तरी मी रांडेले. भ्रतारच तिला विचारतोय, भ्रतारला सांगते की मी विधवा झाली. विठाला 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 विठाला. एवढाचा
भ्रम जर असं करतो तर हा किती मोठा लटिकाची भ्रम वाढविला. मोठा भ्रम आहे देवा हा. या देहाते म्हणे मी पुत्रदारा घर माझे, मी या देहाला मी म्हणू लागलो, हे सगळं माझं म्हणू लागलो, आणि मग कुत्र तरी मेलं तर रडत बसू लागलो. नाही हो, तसं मिळणार नाही. पुन्हा इतकं चांगलं होतं ना, माझ्या अंगाला हात लावला की ते पकडायचं दुसऱ्याला, इतकं प्रामाणिक होतं. कधी भाकरीच्या पाठीजवळ बसलं तर भाकरीच्या पाठीत कधी त्याने तोंड घातलं नाही, कोणाला घेऊ दिली नाही, स्वतः खाल्ली नाही, असं ते कुत्र प्रामाणिक. दुसऱ्या कोणाला खाऊ दिलं नाही, स्वतः खाल्लं नाही, इतकं ते प्रामाणिक कुत्र होतं. असं रडत बसलो. असा किती प्रकारचा आमच्या ठिकाणी भ्रम तयार करून ठेवला या जगताने. आम्ही दुःखी होतो, रडत बसतो, वाटेल ते दुःख आम्ही उपसतो. तुकोबारांतात लटिकाचे भ्रम वाढविला, याला लटक म्हटलं. तुकोबारांनी देखील म्हटलं लटिक येते फेडा, आणि तुका म्हणे जाय पिढा. ही पिढा आहे, हे लटक आहे, हे भासमात्र आहे, खोटं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतायत देवा तू यामध्ये फार चतुर आहेस. हे सगळं निर्माण केलं पण त्यातून अलिप्त राहिला, वेगळा राहिला. आता मात्र ते टाकून देन, पुन्हा आम्हाला मूळ स्वरूप दाखव. शेवटचं चरण. शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतायत तुका म्हणे कागा झालासी चतुर. देवा किती चतुर आहेस तू, कितीतरी प्रमाण आहे. देव चतुर किंवा चतुरा तो शिरोमणी. या चरणाचा आपण 2 मिनिटात नंतर विचार करूया. तत्पूर्वी एकदा सरळ वर हात करा बरं. करा सरळ वर हात. शाबास. आणि तोंडाने विठोवर म्हणे पुरुषाने सरळ वर हात करा. जे पुरुष असतील तेवढ्यानेच सरळ वर हात करा. केले. अच्छा बाजू टाळ्या. विठोबार चांगलं भजन केला. धन्यवाद. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला एक चातुर्य आणि निष्ठुर अशी 2 विशेषणं देत आहेत. त्याची कारण आहेत. तुकोबारायांचा देवा तू फार चतुर आहेस. कसा? जगत तूच निर्माण केलं, माया तू निर्माण केली, पण जगाच्या आणि तुझ्यामध्ये माया प्रतिबंध करून तू मात्र अलग राहिला. आणि जे काही घडेल ते तुमच्या प्रारब्धाने म्हणून त्याच्यातून तू वेगळा राहिला.
ऍक्सिडेंट झाला नसता तर वाचलाच असता हो. देव आपल्याकडे येऊ देत नाही. चातुर्य आहे तुझं, याच्यापेक्षा अजून कितीतरी चातुर्य आहे. देवाचं चातुर्य तसं सांगू लागलो तर वेदाकडे आपण जर वळलो तर खूप आहे. वास्तविक पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत एकूण एकाचे शत्रू आहेत. हो, एकमेकात राहतच नाही. अग्नी आणि पाणी एकत्र किती दिवस राहतील? प्रयोग करा ना तुम्ही घरी जाऊन. अग्नी आणि पाणी एकत्र म्हणे किती दिवस राहतील? शक्य आहे का? नाही, एकत्र राहू शकत नाही. हे सगळे विरोधात एकमेकाच्या पंचमहाभूत एकूण एकाच्या विरोधात आहेत. पण एकमेकाचे कट्टर शत्रू विरोधक असलेले पण पंचमहाभूत कोणाच्या हृदयात 75 वर्ष एकोप्याने राहतात. हाय कधी तक्रार बदल्यामध्ये, हे तू पलीकडोय, हा तुझी जागा इथं नाही. हाय कधी कधी एकोणएकाच्या विरोधात तक्रारी यांच्या? नाही. कोणाला मिटवण्याची वेळ आली? नाही. ही सगळी पंचमहाभूत एकोपानी एकोप्यानं एक विचारानं हृदयात राहतात शरीरामध्ये. ही कोणाची सत्ता आहे? किती चातुर्य देवा तुझं. मोठी गंमत आहे. वाघाचं शेळीचं किती वैर आहे, वाघाचं गाईचं किती वैर आहे, पण सरकशीत एकत्र पाणी पितात. पाहिले तुम्ही? एकत्र. लोकांनी काय हो, काय गरीब वाघ आहे, काय गरीब वाघ आहे. गाईजवळ पाणी प्यायला पण काही केलं नाही बिचारे. कसला वाघाच्या समोर तो रिंग मास्तर असतो असा, गुपचूप पाणी पिणे तर फटका मारीन. हो पितो, पिता आपलं गुपचूप पाणी पिते. वाघ आणि गाय एकत्र पाणी पिते, पित नाही, त्याला भाग पाडतो तो मास्तर. हे जसं आहे तसं ईश्वर या सगळ्या पंचमहाभूताचा रिंग मास्तर आहे. तो म्हणतो खबरदार काही कराल तर माझ्या आज्ञेशिवाय. किती चातुर्य आहे देवाचं. अशा कितीतरी गोष्टी. कधीच तुमच्या डोक्यात हा विचार येतो की नाही कोण झाले? किती चातुर्य आहे देवा. म्हणले दिवा विजला, हो विजला का? खिडकी नाही का उघडी? अरे हो, मी म्हणतो या शरीराला 90 छिद्र आहेत, तरी तुमचा दिवा 80 वर्ष विझत नाही. किती विशेष आहे. विठाला विठाला विठाला. कोणाची सत्ता आहे? कधीतरी विचार केलाय का? एखाद्या दिवशी झोपताना उठताना कधीतरी रिकाम्या वेळात हे खरंच कोणाची फुकट शेती घेण्याचा, कोणाचं काय हा विचार करीत असला, कोणाची सोयरीक मोडण्याचा, कोणाच्या विंचू चढवण्याचा, म्हणजे सत्कर्म आहेत ना सगळी. पण कधी विचार केलाय का माझ्या या फाटक्या शरीरात? मी बोलतो म्हणजे त्याला प्रमाण आहे. नवशिद्रे समाचार शरीरे पुरुषे प्राण शिकमेचर महत् 90 छिद्रे म्हटलंय. शरीराला 90 छिद्र आहेत तरी चैतन्याची ज्योत टिकून आहे तुमची. ज्ञानोबारायांनी फार सुंदर वर्णन केले. बाबा अरे ही ज्योत कशी टिकून राहिली? सांगा तुम्ही. की याचं एकच कारण आहे, केवळ भगवान परमात्म्याची सत्ता. म्हणजे चातुर्य. असं चातुर्य कितीतरी प्रकाराने आहे, ते मी तुम्हाला सांगून वेळ घेत नाही आपला. चित्र विचित्र जगत निर्माण करतो आणि सगळ्या जगात खेळतो वगैरे. चातुर्य तुझं. चतुर आहे पण निष्ठुर आहे. संत महात्मे म्हणतात तू चतुर आहे पण तू कसा आहे? निष्ठुर आहे. निष्ठुर. निष्ठुर का? तर देवा तुला थोडी सुद्धा या जगाच्या बद्दल दयामाया निर्माण होत नाही? थोडी सुद्धा? कुशाल आम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयन संसारे करुदुस्मरी कृपया पारे पाहि मुरा. हे सगळे आमची अशी तरी धावून आली तरी एक दुसरा आपण सांगतो भजन करा. विठाला विठाला. निष्ठुरतेच्या बाबतीत संतांना देवांनी विचारलं तुमच्याकडे एखादं उदाहरण आहे का? असं संत म्हटले एकच काय, बरीच आहेत पण आता वेळ नाही, एकच सांगतो. कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी, बाणी त्या प्रिय नारणी, बाणी त्या प्रिय नारणी. हे मागसी पाडोली, मागसी पाडोली, ते भेटात तयाचे हरी तुम्ही गुरहे हरी तुम्ही गुरहे म्हटले की नाही, हरी तू निष्ठुर रे निर्गुण, नाही माया बहु कठीण. माया अजिबात नाहीये, प्रेम नाही, बहु कठीण आहे तो. निष्ठुर निर्गुण आहे अशा प्रकारचा. म्हणून तुका म्हणे कागा झालाशी चतुर आणि होतासे निष्ठुर. निर्विकार. निष्ठुर होता एक, निर्विकार होता 2 आणि चतुर. पण निर्विकार निष्ठुर खरा, पण तुझ्या चातुर्यानं तू जगत निर्माण करून आता त्या निराकाराचा साकार झाला.
मग अशी तुम्हाला सांगितलं होताची निराकार. निराकार होता हा कोणता काय? भूतकाळ. पण आता मात्र सगुण साकार झाला हा वर्तमान काळ. रूप धरिले सगुण चांगले. यापूर्वी कसा होता? नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदरणा आंधळा देखणा, कैते जीव शिव तयाची भावना, पंचभौतिकने पंच प्राणावो रूप धरिले सगुण चांगले, असं वर्णन आहे. यापूर्वी तो असा होता पण आता मात्र सगुण साकार झाला. पण निर्गुण निराकार निष्ठू जरी असला पण सगुण साकार झाला. तेव्हा तुझ्या बरोबर सगुण बरोबर माया निर्माण झाली. त्या मायेनं आम्हाला आणि 3 गुणांनी जगत निर्माण करून प्रतिबंध केला तुझ्या आणि माझ्यात. तर जो प्रतिबंध आहे मायेचा तो बाजूला कर. कारण आम्हाला माहिती आहे मायानुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल तेव्हा, माया जेव्हा संपते तेव्हा विश्वब्रह्मरूपाने प्रतितीला येतं. त्याला प्रतिबंध असेल तर केवळ तुझी माया, ही माया बाजूला कर. सांभाळी सांभाळी आपुली हे माया आम्हा शिका भयाभीत केले ज्ञानेश्वर. अभंगाचा विचार सांगितला. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज हा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे देवा संबंधानेच देवाचा थोडासा विचार व्हावा अशा उद्देशाने हा अभंग मी निवडला. की सत्य तो विठ्ठला आणि कागा हा दाविला जगदाकार. या अभंगावरती आपण थोडीशी सेवा करू शकलो. तुम्ही बहुसंख्येनं जमून शांत चित्ताने श्रवण केलं, आनंदाची गोष्ट आहे. आपण रात्रंदिवस देवाची सेवा करीतच देवाला सतत विनंती करावी की ज्या मायेनं आम्ही मोहून गेलो, आम्ही भुललोय, आम्ही चुकलोय, वाट चुकून आम्ही कुठेतरी चाललोय, तर तूच तुझ्या सामर्थ्याने आम्हाला सरळ वाट दावी करी धरून या वाट दावी. म्हणजे हाताला धर आणि आम्हाला वाटेला लाव. किंवा महाराज म्हणतायत धरून या बाही आणि भवहा तारी दातारा. हे दातारा बाही धरून या भवतारी म्हणजे हाताला धर आणि संसारातून तारून आम्हाला पलीकडे ने, अशी विनंती देवालाच आपण करावी. एकदा देवाने आपली विनंती मान्य केली की आपलं काम झालं. मग आपल्याला काय करण्याची गरज नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुम्हाला मला माहिती आहे उपाय काय करावा, तर ते तुमचे जो उपाय तो होय आपा. जे उपाय कराल ते अपाय होतील. आणि जितके तुम्ही वर येण्याचा प्रयत्न कराल तितके तुम्ही या मायेत गुंडाळून जाल. आपलं तुमच्या आमच्या मायेच्या बाबतीत अशी स्थिती झालेली आहे. सुटण्याचा काही करीतो उपाय, जरी त्याने सुटण्याचा काही उपाय केला पण देखील उपाय गोबी येईल, ते पाय त्यात पुन्हा अटकले जातात. अशी ही माया आहे. म्हणून देवाला सतत विनंती करावी. नाही तर मग भक्ती करणार नाही, परमार्थ नाही, काहीच नाही. देवा तुझी माया सांभाळ, देव मी रिकाम आहे असा त्याचा अर्थ नाही. अगोदर शुद्ध परमार्थ करावा, भक्ती करावी, देव आपलं ऐकेल इतका आपण विश्वास पात्र व्हावं आणि मग देवाला विनंती करावी परिप्रश्नेनं. मग देवाला विनंती करावी प्रश्न रूपाने. देवा ही माया तुझी सांभाळ, आम्हाला दुसरं काही मागायचं नाही, मागणं आम्हाला मान्य नाही. आम्हाला एकच माया बाजूला करून शुद्ध चैतन्यात आम्हाला विलीन करून घे. पुन्हा जन्ममरणाचे दुःख आणि हे दुसरे दुःख कोणते उपसायचं काम पडू देऊ नको, ही विनंती ईश्वराला करावी. आणि त्यासाठी आज आपल्या या कीर्तनात थोडासा आपण विचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान परमात्मा सगुण साकार आहे, त्याच्या सत्ता मात्रेने सगळं जगत आहे. तेव्हा ईश्वराचं चिंतन आपण करीत जाता जाता एकच गोष्ट सांगतो, तेवढी लक्षात ठेवा. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो हल्ली की रात्री झोपताना आपण प्रत्येकाने देवाचं नाव घेऊन झोपा. आणि सकाळी उठल्यावर पहिलं देवाचं नाव घ्या, मग जे बोलायचं असेल ते बोला. मला माहिती कीर्तनात गाडीभर वेदांत सांगितलं, त्यातला चिमूटभर लक्षात राहत नाही. पण किमान एवढं तरी लक्षात ठेवा की रात्री झोपताना प्रतिज्ञा करा आपण आजपासून की रात्री झोपताना मी देवाचं नाव घेतल्याशिवाय झोपणार नाही. बरं त्याला डिपॉझिट भरायचं काम नाही आहे काही नाही म्हटले, तेवढा पैसा असता आम्ही नाही त्याला पैसा नाही. बरं असं आहे का? म्हणजे रामकृष्ण हरी म्हटल्यामुळं असं तोंड कडू पडलं ना, असं आहे का? कधी देवाचं नाव घेतल्यामुळं बेकार तोंड झालं हो सगळं, असं आहे का काही? म्हणून गोड सर्व भावे, अमृतापेक्षा गोड आहे, सोपं आहे, त्याला काही सायाच नाहीत, त्याला पैसा लागत नाही. रात्री झोपताना देवाचं नाव घेत जावं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने असं म्हणून झोपावं. सकाळी उठलं का पहिलं देवाचं नाव घ्यावं आणि मग जे बोलायचं असेल ते बोलावं. आले की असे बाजूबाजूने जाळ करून शेकत बसतात, बिड्या तिथे सुकतात बस ग्रुपनी आणि ते राहतात आणि उठतात आणि जातात म्हणतात आणि काय बिट्या चल